नमस्कार मित्रांनो, मी घेऊन आलो तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आणि खूप मोठी अपडेट. शक्तिपीठ महामार्गाबाबत नवा शासन आदेश. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. शक्तिपीठ महामार्गाचे जमिनी भूसंपादनाबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. राज्य सरकारने जमीन भूसंपादनाबाबत आदेश दिला आहे, पण कोल्हापूरच्या जमिनीबाबत याचा आदेश नाही. पवनार पासून ते सिंधुदुर्गातील पात्रादेवीपर्यंत जवळपास 802 किलोमीटर अंतरचा शक्तिपीठ महामार्ग प्रस्तावाला अधिकृत मंजुरी दिली आहे. याबाबतच सरकारने भूसंपादन आणि कोल्हापूर जिल्ह्यातील मार्गाच्या पर्याय संदर्भात एक नवीन आदेश काढला आहे. 12 जिल्ह्यातून जाणाऱ्या या महामार्गाबाबत 39 तालुके आणि सुमारे 370 गावे समाविष्ट होणार आहेत. तुळजापूर, माहूर, कोल्हापूरसह एकूण 18 धार्मिक स्थळे जोडली जाणार आहेत. शासनानुसार हा महामार्ग कार्यान्वित झाल्यानुसार नागपूर ते गोवा प्रवासाचा कालावधी 9 तास कमी होऊन केवळ 8 तासावर राहील. नुकत्याच काढलेल्या आदेशानुसार पवनार सांगली या टप्प्यासाठी भूसंपादनाला अंतिम मंजुरी देण्यात आली आहे. पण कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, करवीर, हातकंगले, कागळ, भुदरगड आणि आजरा तालुक्यामधील प्रस्तावित मार्ग सध्याच्या आराखड्यातून काढून टाकण्यात आला आहे. या जागी नवीन मार्गाची आखणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ निर्देश दिले आहेत. स्थानिक जनप्रतिनिधी चर्चा करून अंतिम निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील. सरकारने भूसंपादनासाठी 12,000 कोटी रुपयाची मूळ तरतूद आणि 8,787 कोटी व्याज अशा एकूण 20,778 कोटीच्या निधीला प्रशासकीय मंजुरी दिली आहे. हा खर्च भागवण्यासाठी हुंडकोकडून उचलण्यात येणाऱ्या कर्जावर राज्य सरकार थेट हमीदार राहील असे या आदेशात नमूद आले आहे. शेतकऱ्यांचा संताप उफाळला. या आदेशाची माहिती मिळताच शेतकरी आणि नागरिकांमध्ये असंतोष उधळला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सरकारवर टीका केली आहे. शेतकरी, कंत्राटी कामगार आणि ठेकेदार यांचे थकीत हक्काचे पैसे देण्याची सरकारकडे तयारी नसताना 50,000 कोटी खर्चाचे हे प्रकल्प उद्योगपतींसाठी राबवले जात आहेत. हा निर्णय शेतकऱ्यांचा विश्वासघात करणारा आहे, असा घणाघात राजू शेट्टी यांनी केला आहे. संघर्ष समितीचा इशारा. दरम्यान शक्तिपीठ महामार्गाविरोधी संघर्ष समितीचे समन्वयक गिरीश बोर्डे यांनीही कठोर भूमिका घेतली आहे. सुपीक जमीन हिरावून नेणारा कोणताही मार्ग मान्य होणार नाही. सरकार कोणीही आदेश जारी करू, शेतकरी शेवटपर्यंत लढा देणार आहेत, असा ठाम इशारा त्यांनी दिला आहे. आंदोलनाच्या शक्यता वाढल्या. या महामार्गासाठी हजारो एकर शेती अधिग्रहित होण्याची शक्यता आहे. महापुराचा फटका वारंवार बसणाऱ्या सांगली, कोल्हापूर भागात शेतकऱ्यावर आणखी संकट ओढवेल अशी भीती सर्वसामान्य जनतेत पसरली आहे. राज्याची आर्थिक स्थिती आधीच डळमळीत असताना एवढ्या मोठ्या खर्चातील प्रकल्प अनावश्यक असल्याचे मत स्थानिक बैठकीमध्ये मुखर होत आहे. त्यामुळे येत्या दिवसात त्या आदेशाविरोधात आंदोलन होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान महामार्गातून कोल्हापूर वगळण्यात आले नाही, उलट वगळण्याचा आदेश तर रद्द करण्यात आला आहे. म्हणजेच शक्तिपीठ महामार्ग कोल्हापुरातून होणार असा आजचा आदेश शासनाचा आहे. फक्त जुना मार्गाऐवजी दुसरे देखील पर्याय शोधणं व लोकप्रतिनिधी बरोबर चर्चा करण्यास सांगितले आहे, अशी प्रतिक्रिया समन्वय शक्तिपीठ महामार्ग संघर्ष समितीचे गिरीश खोडे यांनी सांगितले आहे. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन शक्तिपीठ महामार्गाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.